एरवी गजबजलेल्या बैसरणच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट, दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीतून माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त। आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर। श्रीनगरमध्ये 15व्या कोअर कमांडरनी लष्कर प्रमुखांना दिली सद्य परिस्थितीची माहिती। पहलगामलाही जाण्याची शक्यता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल। आर्मी रुग्णालयात घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट। छत्तीसगडमध्ये चकमकीत 5 नक्षलवादी ठार। 3 राज्यांच्या 20,000 सुरक्षा दलाच्या जवानांनी शेकडो नक्षलवाद्यांना घेरलं। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित। यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर आम्हीच स्वतःहून दखल घेऊ असा इशारा। मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक। उपराज्यपालांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर कारवाई। दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातून मेधा पाटकर ताब्यात। कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। एकनाथ शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणात अटक न करण्याचे आदेश, मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश। बदलापुरातील अक्षय शिंदे चकमकीचा तपास एसआयटीला का दिला नाही? मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल। हा कोर्टाचा अवमान असल्याचा संताप व्यक्त। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजार गडगडला। सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 300हून अधिक अंकांनी घसरला। सोलापुरातील बार्शी ड्रग्ज प्रकरणात आणखी 3घांचा समावेश। आरोपींची संख्या 12वर तर 3 आरोपी फरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।